भारतात पेट्रोल डिझेलची टंचाई होणार आहे का अशी भीती सर्वसामान्यांना पडलेली आहे। इस्रायल अमेरिकेच्या आगाऊपणाचा फटका जगातल्या अनेक देशांना बसलेला आहे, त्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे। भारताला सगळ्यात पहिला फटका बसला तो LPG गॅसच्या रूपाने। इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे आणि त्याला त्याच तोडीने प्रत्युत्तर इराण देत असल्याने युद्ध कधीपर्यंत चालेल हे कुणालाच माहीत नाही। अमेरिकेचे माथेफिरू राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे कुठलाही प्लॅन नाहीये, पण त्यामुळे जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यात। आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर नेहमीप्रमाणे अफवांचा ऊत आलेला आहे। पेट्रोलची टंचाई निर्माण होईल या भीतीने टाकी फुल करण्यासाठी काही ठिकाणी लोक भर उन्हामध्ये पेट्रोल पंपाबाहेर रांगा लावताना तुम्ही पाहिलं असेलच। खरंच पेट्रोलची टंचाई होणार आहे का येत्या काही दिवसांमध्ये? भारत सरकार आणि ऑइल रिफायनरी कंपन्यांनी या बाबतीत नेमकं काय म्हटलेलं आहे? पेट्रोलचे दर वाढणार आहेत का? गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ती अजून होणार आहे का? होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी खुली आहे की बंद आहे? काय सुरू आहे नेमकं भारतात इंधनाच्या बाबतीत? या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्यामुळे पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं नक्की नोंदवा।